बरं येतो. या. हा सगळे बाहेर पर्यंत. हो 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 चला. चला आता कामाला लागा. अरे प्रतिमाताई या ना. जयू अगं कशी आहेस तू? मस्त मी. तुम्ही कशा आहात? मी पण मस्त आहे. मी म्हंटल तुझं सासू म्हणून प्रमोशन होत आहे ना आता, म्हणून म्हंटल भेटून जावं. इथे जवळपासच आले होते म्हणून आले. लग्नाला तर येणारच आहे मी. हा कार्तिक ना ग? हो कार्तिक. ओळखलंस काय ना? तुझ्या बाबांची चुलत बहीण म्हणजे तुझी आत्या. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे मी लहानपणी तुम्हाला बघितलं असेल त्यामुळे कदाचित आठवलं नसेल. पण प्रतिमाताई तुम्ही आलात ना ते बरंच झालं. तसा मी तुम्हाला लग्नाचा मेसेज पाठवलाच होता आणि पत्रिकाही पाठवणार होते, पण आता तुम्ही आलाच आहात तर तुमच्या हातातच देते पत्रिका. अगं असू दे, त्याची काहीच गरज नाही. नाही नाही, तुम्ही मानाने मोठ्या आहात. तुमचा मान तुम्हाला मिळालाच पाहिजे. सानिका जा हळदी कुंकू घेऊन ये. मी आले. पत्रिका. सानिका बघत काय बसलीयस? हळदी कुंकू लाव ना त्यांना. जयू ही मुलगी कोण ग? अहो कार्तिकची बायको सानिका. अगं बाई तुमच्या धाकट्यांनीच आधी नंबर लावला वाटतं. काय ना काकू, माझं सगळं एक नंबरच असतं. कार्तिक हे काकूना पत्रिका दे. काकू आमच्या दादाच्या लग्नाला नक्की या. येणार येणार नक्की येणार लग्नाला. पण काय रे कार्तिक, दादाच्या लग्नाची पत्रिका देतोयस तशी तुझ्या लग्नाची पत्रिका नाही दिलीस तू? काही गडबड होती म्हणून लवकर लग्न केलंस वाटतं. गडबड? कसली गडबड हो? काही काय बोलताय? आम्ही बिंदास मंदिरात जाऊन लग्न केलं. सानिका जरा चहा टाकतेस? सासूबाई एक मिनिट. या वयाने एवढ्या मोठ्या आहेत तरी कसं बोलावं, काय बोलावं, कुठे बोलावं हे कळत नाही का यांना? सानिका जरा शांत बसशील का? मी शांत का बसू? कशा बोलतायत त्या? यांना कळत नाही का? सानिका मोठ्यांशी बोलण्याची पद्धत आहे का? आता इथे पण माझीच चूक आहे का? सानिका. अरे सानू. कार्तिक. ए सानू थांब. माफ करा प्रतिमाताई, ही कधी कधी जास्तच बोलून जाते. अगं असू दे ग, माफी काय मागतेस? मला काही राग नाही आला. तुम्ही बसा ना, मी चहा करते तुमच्यासाठी. ए नाही नाही, मला उशीर होतोय, मला निघू दे आता. आत्या नक्की राग नाही आला ना तुम्हाला? नाही रे, नाही आला. भेटू आपण लग्नात. मला काही राग नाही आला. येते. तुमच्यामुळे आमचा 10 लाखाचा लॉस झालाय, तो तुम्ही भरून द्यायचा. हे बघा, पैसे भरा नाही तर ऍक्शनला तयार राहा. कमीत कमी 10 लाख तरी द्या. मी तुला 1 रुपया सुद्धा देणार नाही. दादाकडे 10 लाख मागितले तर दादा 10 लाथा घालेल. काय करू, पैसे नाही दिले तर हे इन्व्हेस्टर रस्त्यावर आणतील. आता एकच मार्ग आहे. काय रे, काय करतोयस? कुठे काय? काही नाही.
मग अशी बेडखाली शोधत होतास ना म्हणून विचारलं. अबे सत्तू, हे ना माझं घर आहे, मी काहीही शोधीन. तुला काय रे? नाही काय नाही, तुला शोधताना बघितलं म्हणून विचारलं. काही शोधत होतास? हा म्हणजे ते पेन ड्राईव्ह शोधत होतो. म्हणजे मी दादाला पेन ड्राईव्ह दिला होता ना, तर तो जरा मला हवा होता म्हणून ते शोधत होतो मी. एक काम करायचं ना, इंद्राला डायरेक्ट विचारायचं, त्याने सांगितलं असतं. हा पण लग्न घर आहे, गडबड सुरू आहे, छोट्याशा गोष्टीसाठी त्याला कुठे त्रास द्यायचा, म्हणून मीच शोधत होतो. पण नक्की पेन ड्राईव्ह शोधत होतास ना? किती वेळा सांगायचं रे तुला? सारखे सारखे तेच प्रश्न विचारतोय. तसं नाही रे, तुझा काही नेम नाही, कधी काय गोळ घालशील कळणार पण नाही आम्हाला. बरं एक काम करायचं, ते गेटच्या बाहेर जाऊन अगरबत्ती ओढतोस ना, थांबवायचं. कसं आहे, लग्न घर आहे ना, कोणी बघायला नको. हा या बेडरूम मध्ये काही मिळत नाही, आईच्या रूम मध्ये जायला हवं. शी यार, एकही नवीन साडी नाहीये नेसायला. नुसतं लग्न घर म्हणायचं, पण एकही नवीन साडी नाहीये. अगं सानू, इस्त्री केलेल्या साड्या आहेत त्या. मुक्ता, तू गप्प बसा. तुला कोणी विचारलंय का? अगं पण खराब का करतेस साड्या? मुक्ता, मला जोपर्यंत एकही चांगली साडी मिळणार नाही ना, मी शांत नाही बसणार. अरे इंद्रा, वरती आहे का रे? मला नाही माहिती हो, बघा तुम्ही काय वाटते. अगं काय चाललंय तुझं सानिका मगासपासून? ह्याच्यातली एकही साडी पसंत पडत नाहीये का तुला? सासूबाई, तुम्हाला माझी चॉईस माहिती आहे ना. मग काय करायचं? यातली साडी आता तुला आवडली नाही तर तू लग्नाला येणार नाहीयेस? एक काम करा ना सासूबाई, मला तुमच्या साड्या दाखवा ना. मला माहिती आहे तुमच्याकडे भारीतल्या साड्या आहेत. मी त्यातली एखादी नेसन आवडली तर. चल चल.
बघ तुला कुठली साडी हवी याच्यातली. हे बघ सानिका, हा? तुला वाईट वाटणार नसेल तर मला एक सांगायचंय तुला. प्लीज सकाळी उठल्यापासून वाद घालू नकोस, भांडण उकरू नकोस. आता घरात पाहुणे येणार आहेत, उगाच त्यांच्या समोर तमाशा नको. मुक्ता, बघतीये ना तुझी आई माझ्याशी कशी बोलतीये ते. मी वाद घालतीये, भांडण उकरून काढतीये. हो सासूबाई, मी तर म्हणते मी काहीच करत नाहीये. मी तर फक्त माझ्यासाठी एक चांगली साडी निवडतीये. ठीक आहे, बघ कुठली साडी आवडते. भैया, हे काय आहे सासूबाई? दागिने सासूबाई. वाव, मुक्ता बघ किती सुंदर आहे सासूबाई. हे वाव, हे काय रिकामा डब्बा. आता माझी मोहनमाळ होती. कुठे गेली असेल? हा, कुठे गेले? अगं असेल बघ नीट. बघ त्याच्यात बघ. दादू, सत्तू, दादू. सासूबाई, तुम्हाला नक्की नीट आठवत आहे का तुम्ही यातच ठेवली होती माळ? हो, मला चांगलंच आठवतं, मी इथेच ठेवली होती. माझ्या आईची शेवटची आठवण होती ती. कुठे गेली असेल? आई आई काय ग, काय झालं? काकू एवढा पसारा कसलाय? इंद्रा, माझी मोहनमाळ सापडत नाहीये. हा, सापडत नाहीये म्हणजे तुम्ही नीट तपासलं का सगळीकडे? हो, मी सगळं शोधलं. मी स्वतः या डब्यात ठेवली होती, पण आता नाही दिसत आहे. इंद्रा, आपल्या घरात चोरी झाली नक्की. काय? आई अगं, कसं काय शक्य? घरात चोरी कशी होईल? ते आपण सगळे इथे असताना. आई काय ग, काय झालं? बेबू, बघ ना सासूबाईंची मोहनमाळ चोरीला गेली रे. अरे देवा, आता काय करायचं? इंद्रा, मी म्हणतो तू पोलिसांना बोलव. हं. नाही, लगेच असं पोलिसांना नको बोलवायला. मी बघतो काय ते. मी काय म्हणतो आई, आता गेली माळ तर गेली, जाऊ देत ना. दादा तुला नवीन माळ घेऊन देईल. कार्तिक, माझ्या आईची शेवटची आठवण होती ती. एक काम कर, मेन दरवाजा लावून घे जा. का? हो. सानिका, लग्न घर आहे, पाहुणे कधीही येतात जातात. पाहुण्यांसमोर काही गोंधळ नको. मुक्ता जा. आई, एक काम कर, चल बाहेर चल, शांत हो, ये. सावकाश. आई शांत हो, बस. ए आई, घे पाणी, घे पाणी, घे. नको रे, पाणी नकोय मला. आई प्लीज पाणी घे घे, बरं वाटत. मला नकोय पाणी. आई असं काय करतेस तू? हे बघ, शांत हो आणि नीट आठव. तू सगळ्यात शेवटी ती मोहनमाळ कुठे पाहिली होतीस आणि कधी पाहिलीस? अरे, मी सगळं सामान बाहेर काढलं पॅकिंगच्या दृष्टीने आणि दागिने पण समोरच ठेवले होते. मोहनमाळ मी घालून जाणार म्हणून पलंगावर ठेवली होती बॉक्स मध्ये, पण त्या बॉक्स मध्ये नाहीये. सकाळी पाहिली होती मी. अरे आई, कदाचित नसेल ना मोहनमाळ. तू म्हणतेस ना तो जुना दागिना आहे, कदाचित हरवला असेल किंवा तू कुठेतरी विसरली असशील. कार्तिक, कुठली स्त्री तिचा दागिना कधीच विसरत नाही, आणि त्यातल्या त्यात हा दागिना तर आपल्या आजीची आठवण आहे. आई नाही विसरणार. सासूबाई, जाऊ द्या ना आता. नाही म्हणजे कशाला उगीच मनाला एवढं लावून घेताय ना. दादू, आता काय करायचं? काय नाही करायचं, ती मोहनमाळ गेली ना,
तर जाऊ दे आता, काही टेन्शन घेऊ नको, आपण दुसरी घेऊ, दादा घेऊन देईल तुला. मी जरा जाऊन येतो. 1 मिनिट. नाही म्हणजे मी काय म्हणतो, घरात लग्नाची धावपळ सुरू आहे, तर या धावपळीत वस्तू इकडच्या तिकडे होऊ शकतात ना. आता आपण सगळे इकडेच आहोत ना, तर मग सगळ्यांचे खिसे तपासून पाहिले तर, म्हणजे चुकून गेला असेल तर, बाकी काय नाही. अरे आपल्याच घरातल्या माणसांचे कसे आपण खिसे चेक करणार नाही का? 1 मिनिट, झडती काय तात कार्तिक? आणि काय हरकत आहे, एकदा चेक करून बघायला काय बिघडतं? नाही, माझ्या खिशात तर शक्यच नाही आहे मोहनमाळ. आई, मला काय वाटतं माहितीये का, बाबू काकांकडे असेल. मी बघाशी बघितलंय बाबू काकांना तुझ्या रूमच्या समोर. अरे कार्तिक, काय बोलतोस तू हे? अरे या घरचं मीठ खाल्लंय मी, चोरी बिरी मी नाही केली. बाबू काका, तुम्ही त्याच्याकडे नका लक्ष देऊ. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. अगं पण आई, कार्तिक तुझं तोंड बंद ठेव. भाऊजी, आता कार्तिकला संशय आहे म्हणून तो विचारतोय ना, आणि नेहमीच तुम्हाला आपल्या माणसांपेक्षा जास्त परक्या माणसांचीच काळजी असते. सानिका, काका परके नाहीये, त्यानंतर त्यांना परका म्हणालीस तर याद राख. सख्खा भाऊ कार्तिक मला जितका जीव लावत नाही, तेवढा जीव बाबू काका माझ्यावर लावता. ते परके नाहीये. कार्तिक, खिशात काय नाही? मगापासून खिसा पकडून बसलायस म्हणून विचारलं. इंदिरा, जरा त्याचा खिसा तपास. मी काय म्हणतो, खिसे चेक करण्यापेक्षा आपण आईच्या बेडरूम मध्ये परत शोधूया का? कदाचित कुठेतरी कोपऱ्यात वगैरे पडली असेल मोहनमाळ. हा, शोधूया का आपण? हो, मला पण तेच वाटतंय, आईच्या बेडरूम मध्ये असेल माळ. ठीक आहे, चल बघूया. बाबू काका, कार्तिकचं बोलणं मनावर घेऊ नका. हवं तर त्याच्या वतीने मी माफी मागते. वैद्य साहेब, हात जोडून मला लाजवू नका हो. मी कार्तिकच्या मनाला नाही लावून घेणार. नीट शोधूया. शोधलं की सापडतं. मी कुठेतरी ऐकलंय. कपाटात बघ दादा. बघा सापडलं. भाऊजी, तुम्ही या साड्यांमध्ये शोधा ना, मी कपाटात शोधते. बघ सानिका, नीट व्यवस्थित बघा, व्यवस्थित बघ, चेक कर. आईची मोहनमाळ हीच आहे ना? अरे मिळाली. आई, सत्तू, बाबू काका. काय झालं? आई, तुझी मोहनमाळ अगं इथे साड्यांमध्येच होती. आणि कोणी शोधली माहितीये का? तुझ्या लाडक्या सुनेनी, सानिकानी. थँक्यू सानिका. देवच पावला रे बाबा. पैसे उभे करण्याचा माझा हा प्रयत्न सुद्धा वाया गेला. सानू, तू हसू नकोस. आता पैसे उभे करायचे असतील तर त्यासाठी मला तुझ्या बापाला रस्त्यावर आणावंच लागणार.